ट्रैफिक निज़ाम को दुरुस्त करने और बिजली के कम इस्तेमाल के लिए मुंबई और पुणे में सोलार सिस्टम से सिग्नल चलाए जा रहे हैं। नांदेड़ में इस तर्ज के सिस्टम को नस्ब करने की कोशिशें की जा रही हैं। इसके लिए वजीराबाद चौराहे पर तजुर्बाती सिग्नल नस्ब किया गया। इस तजुर्बे में कामयाबी के बाद शहर के दीगर सिग्नल्स को भी सोलार सिस्टम से लैस कर दिया जाएगा। वाज़ेह है कि बिजली की बचत को लेकर नांदेड़ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने सोलार सिस्टम के ट्रैफिक सिग्नल नस्ब करने का ऐलान किया था। आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांच्या संकल्पनेतून हे सोलार डिजिटल सिग्नल आपल्या शहरात आलेलं आहे। हे एक सिग्नल आपल्याकडे आलेलं आहे, ते प्रायोगिक तत्वावर महानगरपालिका यांनी बसवलेलं आहे। ते या सिग्नलचे मग 2 दिवसामध्ये अनेक फायदे दिसून येत आहेत। वाहतूक नियमनासाठी हे फार सोपं जाते। त्याचबरोबर जे वाहनधारक आहेत त्यांच्या नजरेमध्ये ते एकदम समोर असल्यामुळे ते बरोबर दिसतं त्यांना, त्यामुळे वाहनधारकसुद्धा थांबत आहेत सिग्नलवर। आमच्यासाठी वाहतूक नियमनासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही फार उपयुक्त बाब आहे असे मला वाटते आणि याला नियमित करून सर्व ठिकाणी लवकरच असे सिग्नल बसतील असं पण मला वाटते। असे सिग्नल उपलब्ध करून दिल्याबद्दल शहर वाहतूक शाखेतर्फे आदरणीय पालकमंत्री महोदयांचे आम्ही आभार व्यक्त करतो। वाहतूक सुरळीत चालावी यासाठी मी नागरिकांना आपल्या सर्वांच्या मार्फत असे आवाहन करतो की आपण मोटर वाहनचे जे नियम आहेत ते पालन करायचे आहेत। सिग्नलवर थांबायचं आहे। जे नागरिक सिग्नलवर थांबतात त्यांनी फर्स्ट लेनवर थांबायचं आहे। ज्यांना समोर जायचं डावीकडून त्याच्यासाठी त्यांनी जे सेकंड लेन आहे ती रिकामी ठेवायची आहे। त्याची जी सेकंड लेन आहे ती ॲम्ब्युलन्स आणि लेफ्ट साईडला जाणारी वाहनं याच्यासाठी त्याचा उपयोग करता येते। अनेक वेळा ॲम्ब्युलन्समधून जो पेशंट जातो तो सिरियस असतो, त्यावेळी आपल्याला ते सिग्नल सोडून सुद्धा त्या ॲम्ब्युलन्सला रस्ता काढून द्यावा लागतो। तशा परिस्थितीमध्ये जी आपली फर्स्ट लेन आणि सेकंड लेन आहे दुपदरी रस्ता आहे। पहिला पदर म्हणजे त्या डिवायडरकडचा पदर म्हणजे फर्स्ट लेन झाली, ती सेकंड म्हणजे त्याच्या बाजूची। तर ती सेकंड लेन जर खुली राहिली तर अधिक वाहतुकीला सोयीचं जाते, ट्रॅफिक जॅम होत नाही।